कोर्टात केस दाखल करण्यापूर्वी कायदेशीर नोटीस देणे म्हणजे लीगल नोटीस देणे बंधनकारक आहे का? समजा एखाद्या व्यक्तीने तुमचे पैसे परत दिले नाहीत, तुमच्या जमिनीवर अतिक्रमण केले, कराराचे पालन केले नाही, तुमच्या मालमत्तेवर बेकायदेशीर हस्तक्षेप केला किंवा तुमच्यावर अन्याय झाला. अशा वेळी अनेकांच्या मनात पहिला प्रश्न येतो, कोर्टात केस दाखल करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीला लीगल नोटीस म्हणजे कायदेशीर नोटीस देणं आवश्यक आहे का? कायदेशीर नोटीस दिल्याशिवाय कोर्टात केस दाखल करता येतच नाही का? नोटीस दिली नाही तर दाखल केलेली केस रद्द होऊ शकते का? आणि कोणत्या प्रकरणांमध्ये नोटीस देणे कायद्याने बंधनकारक आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व प्रश्न आणि अगदी सोप्या भाषेमध्ये त्याची उत्तरं समजून घेणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की लीगल नोटीस म्हणजे काय. लीगल नोटीस म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याच्याविरुद्ध असलेला कायदेशीर दावा म्हणजेच आक्षेप किंवा मागणी ही औपचारिकपणे जी आहे ती कळवण्याची नोटीस. जर सोप्या भाषेतच सांगायचं झालं तर तुमच्याकडून ही कृती झाली आहे, त्यामुळे माझा हा कायदेशीर हक्क बाधित झाला आहे आणि तुम्ही अमुक कृती करा किंवा अमुक कृती थांबवा, अन्यथा मी तुमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार आहे. अशा स्वरूपाची सूचना म्हणजे लीगल नोटीस. लीगल नोटीस साधारणपणे वकिलांमार्फत पाठवली जाते, मात्र प्रत्येक परिस्थितीत वकिलामार्फतच नोटीस पाठवणे कायद्याने आवश्यक आहे असे काही नसते. आता दुसरा मुद्दा म्हणजे प्रत्येक केसपूर्वी लीगल नोटीस देणे बंधनकारक आहे का? हा मुख्य प्रश्न आहे. तर याचं उत्तर नाही असं आहे. प्रत्येक दिवाणी किंवा फौजदारी प्रकरणापूर्वी लीगल नोटीस देणे सार्वत्रिकपणे बंधनकारक नाही. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. केस कोणत्या स्वरूपाचे आहे, कोणत्या कायद्याखाली कारवाई करायची आहे, समोरचा पक्ष कोण आहे आणि त्या विशिष्ट कायद्यात पूर्वसूचना किंवा नोटीस देण्याची काही अट आहे का, यावर या सर्व प्रश्नांचे उत्तर अवलंबून असते. म्हणून लीगल नोटीस दिल्याशिवाय कोणतीही केस दाखल करता येत नाही हे विधान पूर्ण चुकीचं आहे. परंतु काही विशिष्ट प्रकरणांमध्ये मात्र कायद्याने पूर्व नोटीस देणे हे बंधनकारक केलेलं आहे, त्यामुळे ती नोटीस द्यावीच लागते. आता आपण पुढच्या एका मुद्द्याकडे पाहूया की सरकारी अधिकारी किंवा सरकारविरुद्धच जर आपल्याला दावा करायचा असेल तर. आता याचं एक आपण उदाहरण घेऊया की दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये कलम 80 आहे. कलम 80 काय म्हणतं, जर सरकार किंवा विशिष्ट सार्वजनिक अधिकाऱ्यांच्या विरुद्ध काही प्रकरणाचा दिवाणी दावा दाखल करायचा असेल तर कलम 80 दिवाणी प्रक्रिया संहितेअंतर्गत पूर्व नोटीस देणं बंधनकारक आहे. साधारणपणे अशा प्रकरणामध्ये सरकार किंवा संबंधित सार्वजनिक अधिकाऱ्याला कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी नोटीस देण्याची आवश्यकता असते. या तरतुदीचा उद्देश महत्त्वाचा काय आहे, तर सरकार किंवा संबंधित अधिकाऱ्याला वादाची माहिती मिळावी आणि काही परिस्थितीमध्ये न्यायालयीन कारवाई टाळण्यासाठी तो प्रश्न सोडवण्याची त्यांना जी आहे ती संधी मिळावी. आता काही अर्जंट परिस्थिती निर्माण होते, म्हणजे अपवादात्मक परिस्थिती जी आहे ती निर्माण होते. जसं की आपल्याला तातडीचा आदेश घ्यायचा असतो, अर्जंट स्टे घ्यायचा असतो. सरकार किंवा सरकारचे अधिकारी हे आपल्या मालमत्तेचं नुकसान करण्याची शक्यता असते, त्या ठिकाणावरून संपादन न करता रस्ता तयार करणार असतात किंवा असे काही अर्जंट मागणी आपल्याला माननीय कोर्टाकडून करायची असेल, तातडीचा दिलासा आपल्याला जर आवश्यक असेल तर माननीय न्यायालयाकडे ती नोटीस डिस्पेन्स विथ करण्यात यावी म्हणजे रद्द करण्यात यावी अशी परवानगी मिळण्यासाठीचा अर्ज दाखल करता येतो. आणि ती नोटीस जी आहे ती डिस्पेन्स विथ करून आपण त्या सार्वजनिक अधिकाऱ्याच्या, शासकीय अधिकाऱ्याच्या किंवा सरकारच्या विरुद्ध दिवाणी स्वरूपाचा दावा जो आहे तो दाखल करू शकतो. परंतु दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये कलम 80ची जी नोटीस आहे ती मॅन्डेटरी आहे. म्हणून सरकारविरुद्ध जर केस करत असाल आपण किंवा शासकीय अधिकाऱ्याने त्याचं शासकीय काम करत असताना एखादं कृत्य केलेलं असेल किंवा त्याने करावं असं आपलं म्हणणं असेल आणि त्या अनुषंगानेचे जर का आपण मागणी करत असेल तर दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 80 प्रमाणे नोटीस देणे हे बंधनकारक आहे. आता काही कमर्शियल डिस्प्यूट्स असतात. आता आपल्याला माहीत आहे की कमर्शियल डिस्प्यूट जे आहे त्याचं आपण उदाहरण घेऊया. आता काही कमर्शियल डिस्प्यूटमध्ये न्यायालयीन दावा दाखल करण्यापूर्वी प्री इन्स्टिट्यूशन मेडिएशनची प्रक्रिया लागू होऊ शकते. कमर्शियल कोर्ट ॲक्ट अंतर्गत काही प्रकरणामध्ये जर तातडीचा अंतरिम रिलीफ मागितलेला नसेल तर न्यायालयात सूट दाखल करण्यापूर्वी मेडिटेशनची प्रक्रिया जी आहे ती
चौकशी पूर्ण केली जाते. म्हणून कमर्शियल डिस्प्यूटमध्ये सरळ सूट दाखल करण्यापूर्वी संबंधित कायदेशीर प्रक्रिया तपासणंसुद्धा आवश्यक असतं आणि याला फक्त साधी लिगल नोटीस आहे असं समजणं योग्य नाही. जेव्हा ही नोटीस एखाद्या व्यक्तीला मिळते तर त्यावेळी इथे कायद्याने ठरवलेली प्री लिटिगेशनची जी प्रक्रिया आहे ती लागू होऊ शकते. आता कॉन्ट्रॅक्टमध्ये नोटीसची अट असेल तर काय करायचं? आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की समजा दोन व्यक्तीमध्ये एखादं ॲग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट झालं म्हणजे करार झाला आणि त्या कराराची अट अशी आहे की कराराचा भंग झाल्यास संबंधित पक्षाने प्रथम लिखित नोटीस द्यावी आणि त्यानंतरच कायदेशीर कारवाई करता येईल. अशी कॉन्ट्रॅक्च्युअल कंडिशन असेल तर त्या करारातील अटींचा विचार करावा लागतो. त्या करारातील ती अट जी आहे ती पाळावी लागते. म्हणून कोणतीही ॲग्रीमेंट म्हणजे किंवा कॉन्ट्रॅक्ट असेल, करार करत असताना त्या करारामध्ये नोटीस देणं आवश्यक आहे का हे त्याच्यामध्ये नमूद करणं गरजेचं आहे. जर द्यायचं असेल तर ती किती कालावधीची नोटीस दिली पाहिजे हे स्पष्ट त्यामध्ये लिहावं. आणि त्यामुळे आपण जर एखाद्याबरोबर करार करत असो, आपण करार कोणाला लिहून देत असो, तर त्या करारातील हे जे नोटीसचं क्लॉज आहे, अट आहे, ते आपण काळजीपूर्वक पाहणं गरजेचं असतं. पुढच्या आपण एका उदाहरणाकडे जाऊया. आपल्याला माहीत आहे की चेक बाउन्स. आपण एखाद्याची रक्कम घेतो, एखाद्याची रक्कम देणं असतं, त्याच्या बदल्यात चेक दिला जातो आणि तो चेक जेव्हा बाउन्स होतो तेव्हा त्या प्रकरणांमध्ये काय होतं? तर सर्वसामान्यांना हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. चेक बाउन्स झाला तर लिगल नोटीस आवश्यक आहे का? असे प्रश्न बरेच जण विचारतात. याचं उत्तरसुद्धा या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. कारण निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमधील कलम 138 अंतर्गत चेक बाउन्सच्या प्रकरणात कायद्याने विशिष्ट नोटीस प्रोसिजर दिलेली आहे. म्हणजे मॅन्डेटरी आहे, बंधनकारक आहे की चेक जेव्हा अनादर होतो म्हणजे डिसऑनर होतो त्यानंतर संबंधित कालमर्यादा आणि जी नोटीस देण्याची प्रक्रिया आहे ती पाळावीच लागते, नोटीस ही द्यावीच लागते. म्हणून चेक बाउन्सच्या प्रकरणामध्ये नोटीस न देता थेट कलम 138ची फिर्याद जी आहे ती आपण दाखल करू शकत नाही. या प्रकरणामध्ये स्टॅट्युटरी नोटीस म्हणजे कायदेशीर नोटीस आधी द्यावी लागते, रकमेची डिमांड करावी लागते, त्यांना कळवावं लागतं की अशा अशा प्रकारे चेक या कारणाने बाउन्स झालेला आहे आणि त्यानंतर पुढची कोर्टामध्ये केस दाखल करण्याची, फिर्याद दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू होते. कारण 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट चलनक्षम दस्तऐवज कायद्याच्या कलम 138मध्ये त्या फिर्यादीला जे कारण घडतं ते कारण ही नोटीस असते की नोटीस देऊनसुद्धा जी आहे ती रक्कम त्यांनी दिली नाही समोरच्या पार्टीनं ज्यांनी चेक दिला होता. त्यामुळे चेक बाउन्स केस असेल तर मुदतीमध्ये आपण नोटीस दिली पाहिजे. आता आपण पुढच्या प्रकरणांकडे वळूया, उदाहरणाकडं की फौजदारी गुन्ह्यामध्ये लिगल नोटीस आवश्यक असते का? आता समजा तुम्हाला कोणी मारहाण केली, चोरी झाली, फसवणूक झाली, धमकी दिली, अशा परिस्थितीत काय? तर प्रत्येक फौजदारी गुन्ह्यासाठी आरोपीला आधी लिगल नोटीस देणे बंधनकारक आहे असं नसतं. कारण ही फौजदारी प्रकरणं आहेत त्यामुळे ह्याच्यामध्ये नोटीस देणं हे बंधनकारक नसतं. फौजदारी कायद्यात गुन्ह्याचे स्वरूप आणि लागू असलेल्या प्रक्रियेनुसार पोलीस तक्रार ज्याला आपण NC असं म्हणतो किंवा FIR ज्याला आपण फिर्याद असं म्हणतो, इतर कायदेशीर ज्या प्रक्रिया आहेत त्या लागू होतात. म्हणून आधी लिगल नोटीस पाठवा आणि मगच पोलिसांकडे जा, हा प्रत्येक फौजदारी प्रकरणांसाठी लागू होणारा नियम नाही. मग आता एक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होईल, तो म्हणजे मग लिगल नोटीस देण्याचा फायदा काय? काय द्यायची? काही प्रकरणांमध्ये जर लिगल नोटीस देणं हे कंपल्सरीच नसेल तर मग आपण लिगल नोटीस द्यायची का? लिगल नोटीस देऊन वाट का पाहायची समोरच्याच्या उत्तराची किंवा त्यांना मुदत का द्यायची? आपण लगेचच दावा दाखल किंवा एखादी केस कोर्टात का दाखल करायची नाही? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतो. जर प्रत्येक केससाठी नोटीस बंधनकारक नाही तर मग नोटीस द्यायचीच कशाला? लिगल नोटीस देण्याचे अनेक व्यावहारिक फायदे असू शकतात. त्याच्यातला पहिला फायदा म्हणजे वादाची माहिती समोरच्या व्यक्तीला होते की आपण त्याच्यावर केस करणार आहोत. काही वेळा समोरच्या व्यक्तीला तुमचा दावा किंवा तुमची कायदेशीर भूमिका स्पष्ट माहीत नसते. नोटीस आपण दिल्यानंतर ती भूमिका त्या नोटिशीच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट करता येते. आणि दुसरा त्यातला महत्त्वाचा फायदा म्हणजे बऱ्याच वेळा
लीगल नोटीस पाठवल्यानंतर जे वाद आहेत आपसातले ते कोर्टात जाण्यापूर्वी कोर्टाच्या बाहेरच मिटू शकतात. ज्या व्यक्तीला तुम्ही नोटीस दिलेली आहे ती नोटीस त्यांना मिळाल्यानंतर समोरचा पक्ष तुमची मागणी मान्य करून वादसुद्धा मिटवू शकतो. त्यामुळे न्यायालयातील खर्च आणि वेळ वाचू शकतो. तिसरा एक महत्त्वाचा फायदा आहे, तो म्हणजे तुमची भूमिका लिखित स्वरूपामध्ये नोंदवली जाते, ती त्यांना पोहोचली जाते. म्हणजे नोटिसीद्वारे तुम्ही कोणता हक्क सांगत आहात आणि समोरच्या पक्षाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत हे सर्व त्या नोटिशीच्या माध्यमातून स्पष्ट होतं. आणि चौथा जो फायदा आहे, जो सर्वात महत्त्वाचा, तो म्हणजे पुढील कायदेशीर कारवाईची समोरच्या व्यक्तीला पूर्वसूचना मिळते की आता हा व्यक्ती नक्की कोर्टामध्ये जाणार आहे. मग आपण कोर्ट कचेरी करून वेळ पैसा घालवायचा का आपसात तडजोड करायची, हा एक पर्याय त्या व्यक्तीच्या समोर निर्माण होतो. म्हणून समोरच्या पक्षाला कोर्टात जाण्यापूर्वी आपली बाजू मांडण्याची किंवा वाद सोडवण्याची जी आहे ही प्रमुख संधी जी आहे ती या माध्यमातून मिळते, लीगल नोटीसच्या माध्यमातून. म्हणून लीगल नोटीस दिली पाहिजे. आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमधल्या पुढच्या एका मुद्द्याकडे वळूया. लीगल नोटीस म्हणजे कायदेशीर नोटीस दिली म्हणजे केस जिंकली असं म्हणता येईल का? तर अजिबात नाही. कारण हा एक बऱ्याच जणांच्या मनामध्ये गैरसमज असतो की आपण लीगल नोटीस दिली आणि समोरच्याने उत्तर दिलं नाही म्हणजे आपण केस जिंकली. कारण लीगल नोटीस हा काही कोणत्याही न्यायालयाचा आदेश नसतो किंवा तो कोणत्याही कोर्टाचे निकालपत्र म्हणजे जजमेंट किंवा डिक्री म्हणजे हुकुमनामा नसतो. त्यामुळे लीगल नोटीसमध्ये तुम्ही तुमचा दावा किंवा तुमची भूमिका मांडता की माझं म्हणणं असं आहे, पण समोरच्या व्यक्तीने ती मान्य केलीच पाहिजे असे नाही. आणि ते नोटिशीला उत्तरसुद्धा देऊन त्यांची भूमिका मांडू शकतात. समोरचा पक्ष नोटीसला उत्तर देऊ शकतो, मागणी नाकारू शकतो किंवा कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचा पर्यायही त्यांच्यासमोर असू शकतो. म्हणून लीगल नोटीस म्हणजे कोर्टाचा निकाल नाही. पुढचा मुद्दा की लीगल नोटीसला उत्तर देणे आवश्यक आहे का? बरेच जण हा प्रश्न विचारतात की मला नोटीस आली होती पण मी त्याला उत्तरच दिलं नाही, आता माझं काय काय नुकसान होऊ शकतं? तर लीगल नोटीसला उत्तर देणं आवश्यक आहे का? समोरच्या व्यक्तीकडून लीगल नोटीस आली तर उत्तर द्यायचं का नाही हा प्रश्न निर्माण होतो. याचे उत्तर प्रकरणाच्या परिस्थितीवर अवलंबून असतं. काही प्रकरणांमध्ये योग्य उत्तर देणे अत्यंत महत्त्वाचं ठरू शकतं. नोटीसमधील आरोप चुकीचे असतील तर त्याचा कायदेशीर पद्धतीने प्रतिवाद करता येतो. परंतु घाईघाईने स्वतःहून काही कबुली देणे किंवा चुकीची माहिती देणे टाळावे. बरेच जण स्वतः उत्तरं देतात आणि ते उत्तर दिल्यानंतर त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण कबुली देतात, ज्या कबुली पुन्हा न्यायालयामध्ये त्यांच्याच विरुद्ध पुरावा म्हणून वापरल्या जातात. म्हणून नोटीस मिळाल्यानंतर संबंधित कागदपत्रे घेऊन कायदेशीर सल्ला घेणे हे नेहमी सुरक्षित ठरते. कारण आपल्याला कायद्याचं तेवढं सखोल ज्ञान नसतं. आपल्याकडून अनावधानाने एखादी कबुली जर गेली तर ती कबुलीमुळे आपलं नुकसान होऊ शकतं. आता नोटीस पाठवली आहे आणि समोरच्यानं उत्तरच दिलं नाही तर हा सुद्धा प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे ना? तर नोटीस पाठवली आणि समोरच्यानं उत्तरच दिलं नाही तर काय करायचं? फक्त नोटीसला उत्तर आले नाही म्हणून तुमचा दावा आपोआप सिद्ध झाला असे होत नाही. न्यायालयीन प्रकरणात तुमचा हक्क, तथ्ये आणि पुरावा काय आहेत याचा विचार केला जातो. म्हणून नोटीसला उत्तर आलं नाही म्हणजे मी ती केसच जिंकली असा अजिबात निष्कर्ष काढू नका. आता नोटीस पाठवताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण लीगल नोटीस पाठवतो परंतु बऱ्याच वेळा आपण छोट्या छोट्या चुका त्यामध्ये करतो आणि ज्यामुळं आपलं खूप मोठं नुकसान होतं. लीगल नोटीस ही फक्त एक साधी चिठ्ठी नसते. नोटीस तयार करताना साधारणपणे जी संबंधित घटना आहे, महत्त्वाच्या तारखा असतील, तुमचे कायदेशीर हक्क असतील, समोरच्या व्यक्तीची कृती किंवा निष्क्रियता असेल, तुमची मागणी असेल, मागणी पूर्ण करण्यासाठी दिलेला कालावधी असेल, जेथे योग्य असेल आणि पुढील कारवाई कायदेशीर जी कारवाई आहे ती आपण कोणती करणार आहात त्याचा इशारा असेल, या बाबी स्पष्टपणे त्याच्यामध्ये नमूद केल्या पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोटीसची भाषा जी आहे ती अचूक आणि तथ्यांवर आधारित असली पाहिजे. म्हणजे आपल्याकडं जे उपलब्ध पुरावे आहेत त्याच्यावर आपण नोटीस दिली पाहिजे.
जी कागदपत्रेच आपल्याकडे नाहीत त्याच्यावर हायपोथेटिकली म्हणजे अनुमान काढून आपण कोणत्याही प्रकारचा नोटिशीमध्ये मजकूर लिहिला नाही पाहिजे की असं झालं तर तसं होईल, तसं केलं तर तसं होईल, मी अमुक अमुक गोष्ट पुढे करेन. तर उपलब्ध कागदपत्राच्या अनुषंगानं आपली केस जी आहे ती मांडली पाहिजे नोटीसमध्ये. कारण ही नोटीस पुढील न्यायालयीन कारवाईमध्ये नोटीस आणि त्यातील मजकूर हा खूप महत्त्वाचा असतो. त्याचा उपयोग न्यायालयामध्ये पुरावा म्हणून सुद्धा आपल्याला करता येतो. त्या नोटीसमध्ये नोटीस देणाऱ्याने काय म्हटलं आहे, नोटीस ज्याला मिळाली त्याचं जर उत्तर आलेलं असेल तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये काही कबुल्या गेलेल्या आहेत का, कोणती वस्तुस्थिती कोणी स्वीकारली आहे, कोणती गोष्ट कोणी नाकारली आहे, हे सर्व अनुमान त्यावरून काढले जातात. आता प्रत्येक प्रकरणात एकच नोटीस फॉर्मॅट वापरता येतो का? आता बरेचसे काही असे ट्रान्झॅक्शन्स असतात की एकसारखे केसेस असतात. उदाहरणार्थ रक्कम वसुलीच्या केसेस असेल, चेक बाउन्सच्या केसेस असतील, तर प्रत्येक प्रकरणात एकच नोटीस फॉर्मॅट जो आहे तो वापरता येतो का? तर प्रकरणं जी आहेत ती वेगवेगळी असतात. जसं की मालमत्तेचा वाद वेगळा असतो, रकमेच्या वसुलीची नोटीस वेगळी असते, करारभंगाची नोटीस वेगळी असते, चेक बाउन्सची वेगळी असते, सरकारविरुद्ध जर दावा असेल तर वेगळी असते, कमर्शियल डिस्प्यूट असतील तर वेगळी नोटीस असते. म्हणून इंटरनेटवर एखादा कॉमन लिगल नोटीस फॉर्मॅट कॉपी करून आपण प्रत्येक प्रकरणामध्ये तोच वापरणे हे योग्य नाही. कारण नोटीस प्रकरणातील तथ्ये आणि सध्याचे जे लागू कायदे आहेत त्याप्रमाणे ती नोटीस तयार केली गेली पाहिजे. असं म्हणतात की अपुरं जर ज्ञान असेल तर निश्चितपणे चुका होतात आणि त्या चुका इतक्या मोठ्या असतात ज्या आपल्याला छोट्या वाटतात किंवा कळतसुद्धा नाही आपल्याला की आपल्याकडून ही चूक होऊन गेली आहे. परंतु भविष्यकाळामध्ये जेव्हा वाद उद्भवतो त्या नोटिशीचा आधार घ्यावा लागतो, आपल्याला घेण्याची पाळी येते, तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण किती मोठी चूक केली. त्यामुळे इंटरनेटवर मिळालेला एखादा कॉमन लिगल नोटीस फॉर्मॅट घेऊन त्या अनुषंगानं मजकूर भरून आपण कधीही नोटीस पाठवू नये. आपण निष्कर्षाकडे येतोय. या संपूर्ण व्हिडिओमधला महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे आणि आजच्या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर काय आहे हे आपण थोडक्यात पाहूया. तर कोर्टात केस दाखल करण्यापूर्वी लिगल नोटीस देणे प्रत्येक प्रकरणात बंधनकारक आहे का? तर उत्तर जे आहे ते प्रत्येक प्रकरणामध्ये बंधनकारक नाही. परंतु काही विशिष्ट कायद्यामध्ये किंवा विशिष्ट प्रकारच्या प्रकरणांमध्ये किंवा विशिष्ट प्रकारच्या करारामध्ये जर तशी अट असेल तर पूर्व नोटीस किंवा पूर्व प्रक्रिया आवश्यक असू शकते. जसं की आपण पाहिलं की सरकार किंवा जे पब्लिक सर्वंट आहेत, सार्वजनिक अधिकारी यांच्याविरुद्ध CPC कलम 80 प्रमाणे जे आहे ते नोटीस द्यावी लागेल, चेक बाउन्स केसेसमध्ये द्यावी लागेल, कमर्शियल डिस्प्यूट काही आहेत त्याच्यामध्ये द्यावी लागेल. त्यामुळे नोटीस द्यायची किंवा नाही हा प्रश्न केसच्या स्वरूपानुसार ठरवला जातो. मित्रांनो, कोर्टात केस दाखल करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त लिगल नोटीस पाठवणे किंवा न पाठवणे हा प्रश्न नाही. योग्य वेळी योग्य कायदेशीर प्रक्रिया पाळणे हा खरा मुद्दा आहे. विशेषतः लिमिटेशन म्हणजे मुदती, ज्युरिस्डिक्शन म्हणजे अधिकार क्षेत्र, स्टॅट्युटरी नोटीस म्हणजे कायद्यानं ज्या कंपल्सरी नोटिसा देणं जिथं बंधनकारक केलेलं आहे त्या नोटिसा देणं असेल, प्री लिटिगेशन रिक्वायरमेंट असतील, काही दावा दाखल करण्यापूर्वीच्या रिक्वायरमेंट, याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर मात्र पुढे गंभीर अडचणी येऊ शकतात. आपली केससुद्धा कायद्याने चालू शकत नाही, दाखलसुद्धा कधी कधी करून घेतली जात नाही, लिमिटेशनच्या म्हणजे मुदतीच्या मुद्द्यावर रद्द केली जाते. आणि जरी दाखल काही केसेस झाल्या तर पुढं त्या केसमध्ये यश येण्याचे जे चान्सेस आहेत तर ते कमी होतात. म्हणून कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी आपल्या प्रकरणातील कागदपत्रे आणि लागू कायदा तपासून योग्य कायदेशीर सल्ला घ्या. जर तुम्हाला कोर्टातील प्रक्रिया आणि कायद्याची माहिती सोप्या भाषेत जाणून घ्यायची असेल तर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आपल्याला जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आपण जर का हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या प्रोफाईल्स आणि पेजेसवर पाहत असाल, अद्याप जर आपण त्या ठिकाणी फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणीसुद्धा या माहितीला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईकसुद्धा करा, म्हणजे यामुळं कोणाची तरी फसगत होण्यापासून वाचेल. धन्यवाद. जय हिंद.